गुरुसाहानी नगर येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आला आहे। काय नाव आणि बातमी विशन टीव्ही का 15-20 मिनिटात तिथपर्यंत आलं पाहिजे तिथे त्याला प्लास्टर करावं लागतं। प्लास्टर केलंच नाही लिकेज होणार। आणि कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, तुम्हाला नंबर टाकला, काय कंप्लेंट करायची करा मग याला मुरुम लागतो। बरोबर असं घ्या, ते पण आलं पाहिजे। आपल्या कॉलनीमध्ये जे काम चालू आहे त्याबद्दल काय सांगाल? तर गुरुसाहानी नगर तिरुपती पार्क इथं ड्रेनेज लाईनचं काम चालू केलं 1 महिन्यापासून। तर वारंवार कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगून पाहिलं, क्वालिटी चांगली द्या कामाची, काम व्यवस्थित करा। आमच्या मागणीनुसार खूप दिवसानंतर हे काम झालंय। तर ते म्हणे टेंडर घेण्यासाठी पैसे लागतात, माझं कोणी वाकडं करू शकत नाही, तुम्हाला काय कंप्लेंट करायची तर करा। आणि चेंबर जे बनवले त्याला आतून प्लॅस्टरही केलं नाही, कॉन्क्रिटीकरण करता ते डायरेक्ट काळ्या मातीमध्ये कॉन्क्रिटीकरण चालू आहे। तिथं खाली त्याला मुरुम भरायला पाहिजे। त्याच्यानंतर लेवल कुठे मेंटेन केली नाही, ट्यूब लेवल मेंटेन केली नाही, आणि सगळं मनमानी प्रमाणे काम चालू आहे। आणि आता हे लाखो रुपयाचे, करोडो रुपयाचे बिल उचलून घेतील नागरिकांचा खूप त्रास आहे। असं हे थोडंसं त्याची क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे। आणि नागरिकांनी याच्याकडे बऱ्याच जणांनी सांगून पाहिलं त्याला, तो आरेरावीची भाषा करतो कॉन्ट्रॅक्टर। इंजिनियर कोणी भेटायला यायला तयार नाही। आम्ही महापौरकडे जाणार आहे, सगळं शिष्टमंडळ आमच्या कॉलनीचं निवेदन वगैरे तयार केलं आम्ही सह्याचं सगळं। नेमकं ह्या ज्या कामामध्ये आहे नेमकं कुठं कुठं प्रॉब्लेम येत आहे नेमकं? यांनी ट्यूब लेवल याची घेतली नाही, बांधकामाची लेवल कुठंच घेतली नाही। आणि ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे क्वालिटी, ते झालं नाही। म्हणजे आता जे काय आतून प्लास्टर व्हायला पाहिजे तुमच्या चेंबरला, ते यांनी केलं नाही। सगळं लिकेजेस आताच चालू आहे। आणि क्युरिंग तर केलीच नाही। क्युरिंग वरून पावसाची नॅचरल जी क्युरिंग झाली तेवढीच, पण खालून याला क्युरिंगही केली नाही। टँकर पाणी आणलं नाही, सिमेंटची क्वालिटी एकदम 10-20 बॅग मध्ये सगळं काम उरकून घेतलं। अशा पद्धतीने हे काम झालेलं आहे। शासनाने करून दिलेले जे असतात इस्टिमेट एस्टिमेटनुसार ते काम करायला बिलकुल नाही झालं। इस्टिमेट प्रमाणे काम झालेलं नाही। त्याच्यामुळे इंजिनियर लोकांनी येऊन इथं एस्टिमेट प्रमाणे काम झालं का पाहावा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने व्हिजिट करावं, महापौर साहेबांनी मी येऊन पाहावा। अत्यंत नीच दर्जाचं काम झालेलं आहे। या संदर्भात तुमच्या प्रभागाचे स्थानिक नगरसेवकाची काही तक्रार केली का तुम्ही? मी महापौर साहेबांना तिथं निवेदन द्यायला मी जाणार आहे, सगळे मिळून तक्रारीच। ते कोणी येत नाही इकडं, त्यांचं इलेक्शनचं काम झालं, नगरसेवक इकडे फिरकत नाहीत, ते त्यांच्या कामात स्वतःच्या बिझी आहेत पर्सनली, वेळच नाही कोणाला इकडे यायला। इंजिनियर स्वतः आले नाही। कॉन्ट्रॅक्टर तर 1 महिन्यापासून मी 4 कॉल केले, मला वेळ नाही, माझ्या सुपरवायझरला बोला, किंवा तुम्हाला कंप्लेंट करायची तर करून टाका म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, करा म्हणे कंप्लेंट। एवढी त्यांची मुजोरी एवढे आरोग्य आहे। हे कुठेतरी थांबायला पाहिजे, कामाची क्वालिटी चांगली असायला पाहिजे। आमचं बाकी एवढंच म्हणणं आहे, बाकी काय। गोविंद वडीकर पाटील।